मामा हा बोला वासी. इकडे एक घर दिसतंय बरं का. हा इथं समोर ना. हा इथं चौकशी केली पाहिजे. हा नाही नाही आता आपण जाऊ चौकशी करू. काय जाव जाव लावलंय मामा. का रे? हा सगळं होतंय ते सगळं तुझ्यामुळे होतंय. अरे माझ्यामुळे काय होतंय? काय होतंय म्हणजे हा एक तर तू लग्न केलं नाही हा तुझ्यामुळं माझं लग्न होईना आणि कोण आपल्याला खोल्या देणं झालं. अरे तेच तर अडचण आली. माझं लग्न झालं असतं मग तुझं लग्न झालं असतं ना. आता काय करणार आहे सांग. मला तर असं वाटतं कधी कधी मामाला सोडून एकटाच कुठं तरी जावं. नको बाबा. अरे तुझ्याशिवाय मला कोण आहे का सांग बरं आता. हा आहे का. हे ज्या आईला दारोदारी असं हे सगळं चंपोगा उचलायचं आणि फिरायचं. आय 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 जाऊ दे जाऊ आता असंच घेतो मी. चल घे घे चल. तू इथं समोर आहे खोली. आपण विचारू काय आणि भेटले आपल्याला तर आपण राहू. हा एरिया चांगला आहे. हे चांगला एरिया दिसतो आहे ना. बरं का. खोली जरी भेटली हा ती एखादे कोण जरी म्हणलं हा माझ्या 10 वेळा पाया पड हा तरी पड बरं का. नाही नाही मी पडतो बाबा तुझ्यासाठी. भाच्यासाठी नाही करणार मग काय बाबा. हा नाही तर खोल्या भेटायला आता एकतर भेटत नाही. नाही नाही आणि आता महागाई झाली. महागाईच्या काळामुळे ना खोल्या भेटत नाही. तरी पण आता आलोय आपण खोलीजवळ. आपण काय करू चौकशी करू आणि घेऊनच टाकू. हा खोलीवाले पण चांगले शौकीन आहे. हे चांगलं झाडं बिडं कशी लावले झाडे फुलं तुळस लय भारी भारी लिंबाची लावले. झाडं हा पेरूचं झाड आहे सीताफळ आहे. आणि वातावरण कसं आहे. मस्त आहे ना वातावरण किती छान आहे. मामा सावकाश चला. मी तर म्हणतो इथंच खोली भेटली ना हा लय भारी होईल. नाही नाही चांगलं आहे चांगलं आहे. आहे का नाही. हा चापा हा बघ ना भारी भारी आहे रे. हा. है ना. मग ते खोलीवारी असं का इथं एखादी. आता गेट तर उघडं दिसतंय इकडं. गेट दिसतंय भाऊ उघडं आपल्याला. कोण आहे का तरी बघू आपण. हा गेट तर उघड आहे बरं. गेट उघडं आहे. ते गाडी दिसते समोर. आतमध्ये कोण आहे का नाही तर चौकशी केली पाहिजे. आहे का नाही. आता असेल कोणतरी दरवाजा लावलेला दिसतोय बरं हा, का. लावलेलं दिसते. मी बघतो कोण आहे का. बरं बरोबर. हा हळू ये बरं का हा मामा. हा घसरून पडशील पिडशील. तू सावकाश चल बाबा. मी चाललो बरोबर. चौकशी कर बरं. कोण आहे का घरात. घरात आहे का कोण. थांबलो. कोण तुम्ही? आम्ही रूम पाहायला आलोय. रूम पाहायला आले. हो पण आहो ते माझी मम्मी नाही ना घरी. मम्मी नाही. हा तिकडे दुसऱ्या घरी जायले. अहो तुमच्याकडे काय फोन असला तर फोन करा ना. हा का. फोन करून रूम आहे बरं का आमची. हा. पण मग कसं आहे ना आता सध्या काय माहिती द्यायची का नाही. विचारा बरं तुमच्या मम्मीला. थांबा एक मिनिट विचारते मी. हो थांबतो. मामा कुठून आले पण तुम्ही? आम्ही का आम्ही नाशिकवरून आलोय. नाशिकवरून आले. हो हॅलो हॅलो. हा मम्मी कुठे आहे ग? अगं मी तर समोर बसायला आलेली ना बाई. अगं ते 2 माणसं आले बाई. कोण आहे काय माहिती. काय आले ते? ते म्हणे रूम पाहिजे म्हणे आम्हाला. रूम साठी आले का? ते कोणी सांगितलं काय ना. हं. मग आले आता ते. सांगितलं असले तर बायांनी. हा ना. हं. एक आहे. येते मी. एक आहे चांगला पण तो दुसरा कोण आहे काय माहित बाई. तो चोरासारखा दिसू राहिला. चोरासारखा दिसू राहिला. हा येडी बिडी झाले काय मग. खिडकी उघडूनच बोलायचं होतं ना. दारकाला उघडायचं ग. पण तू लवकर ये बाई. मला भीती बाई वाटते. ना पोरं ध्यानावर नाही बाई. अशी काम करते माणूस घरी नसलं का. हम्म. एक तर चोरांची आवई सुटली. नेतील ना तुला मध्ये ओढून आणि घेतील ना दार लावून. हा का. मग मी लावून घेऊ का तोपर्यंत. दार लावून घेतावर मी आले. हा चालेल चालेल. हा. ओ काका तुम्ही इकडे बसून राहा. नाही मम्मी येऊच तर येईन ती येते का 5. मम्मी. हा मामा हा बस का रे? बरोबर बसू बसू. बस मी पण इथं बस. बाबा आले तर बरं होती. चालेल मग आले का मम्मी तुम्हाला दरवाजा खोलून दाखवून रूम. दरवाजा लावून घेताय का. हा का बरे. नाही ते ना आमच्या इथं प्रथाच आहे तशी. दरवाजा लावेल रात्री 24 असतं बाबा गावगावची प्रथा असते वेगळी. जाऊ द्या. काय तुम्हाला करायचंय ते करा तुम्ही. चालते चालते. घ्या. घ्या लावून घ्या. पाहिले का बाबा गावगाव अशी प्रथा चावी. हो. चांगलं माणूस आलं तरी त्याला वाईट समजतात. जाऊ दे आपला तर आपल्याला गरज पडली. हा त्याच्यामुळे काढला ना राया दरी गाडवाचं तरी पाय. गाडवाचं काय पाय. करायचं बाबा. जाऊ द्या. आता तिची मम्मी कधी येते काय माहित. मम्मी एकदा आली म्हणजे आपलं 2 शब्द बोलू. भेटली खोली आपल्याला म्हणजे चांगलं झालं. बरोबर. हे का नाही पुढे इकडे तिकडे हिंडण्यापेक्षा. एक तर पाणी पावसाचे दिवस आहे. मग निवारा पाहिजे बाबा आपल्याला. अरे एक वेळ जेवण नसतं ते चालतंय. मग काय निवारा महत्वाचा आहे माणसाला. महत्वाचं आहे, महत्वाचं. तिकडून कोणतरी येतंय बरं का मामा. दिसतंय का. हा, ते काय अरे हा कोणतरी मला वाटतं मम्मीच दिसते बरं का तिच्या वारी. काय माहिती.
असं वाटतंय आता का? आल्याशिवाय आपल्याला तर काय काय कळायचं आता आपल्याला काय, आपण नवीन आहे, आपल्याला काय करणार आहे. येऊ दे वाट बघत बसू आता. येऊ दे आता, बसू तोपर्यंत काय करायचं. पण आज जरा पाऊस जरा जास्त काल जास्त होता पाऊस ना. हा आज जरा बऱ्यावर आहे. आज जरा बऱ्यावर दिसतोय पाऊस. हा उघडलं म्हणजे बरं होईल बाबा. आपले कसे चालून चालून तुला त्रास होतोय. हा? मग सगळे घेऊनच फिरायला लागले आता हे पसारा. डोक्यावर घेऊन फिरावंच लागतंय. हा मामा हा कोणतरी यायला लागले बरं. हा दिसतेच बरं का कोणतरी आल्यासारखं. गेट पर्यंत आले बाबा. हा आले आले आले. कुठले पाहुणे? नमस्कार नाशिकचे आहे. नमस्कार. नाशिकचे? हा आणि तुम्हाला कोणी सांगितलं रूम द्यायची म्हणून? इथं शेजारी विचारला आम्ही. हा त्या 2 बाया म्हणत होत्या हा इथं रूम द्यायचा आहे म्हणून. हा रूम द्यायचंय मला. हा आणि तुम्ही काय कामधंदे करते? काम करतो. आमचा मामा आहे ना हा मिस्त्रीचं काम करतो हा हा आणि मी कंपनीत कामाला जातो. MIDC ला. हा MIDC ला MIDC ला. इमानाचे टायर बनवायला. हा टायर हा का? टायर कंपनी आहे ती. मग तुम्ही दोघच जण आहे ना? हा आम्ही दोघंच दोघंच आहे आम्ही. बरं बरं या बा. आता आहे ना मला पहिलं पाव द्या पोर काय करते, मग मी तुमच्याशी बोलते. बरं 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 चालते चालते. ए पोरी हाय का गेली? दार उघड. काय करते ग? काय नाही या मध्ये या. अभ्यास करत होते. मामा, हा पिशवी घेऊन चल मध्ये. अभ्यास करीत होती? हा मग अभ्यास करीत होती मग तो दप्तर कुठे? काय करत ते दप्तर त्याच्यामध्ये? काय नाही हा काय नाही अभ्यास करत होते. अभ्यास करीत होती का पसरेल होती? नाही तुला मोबाईल असल्यावर तुला गरजच नाही काची. मोबाईल असल्यावर तुला गरजच नाही काची. अभ्यासाच्या नावाने शंकोबा इड पसरती काय? मी पसरत तुला सांगेल खोलीमध्ये झोपायचं म्हणून. पण मी अभ्यास करत होते. मी कुठं काय केलं? दप्तर उचल, घरात जाय. उचल दप्तर. थोड्या वेळात बसवले होते ना पण. उठ या बाई एका लातीतच तुला आडवी करीन. नाही चाललं ना. हं तिकडं अभ्यास करायचा दिला सोडून ते इकडे येते. खेळवण कुत्री मला शिकिती काय? मोबाईल घेऊन इकडं पसरेल राहती अभ्यासाच्या नावाने शंकोबा. चाललं ना आता काय बोलून राहिले. जाती का गपचिप का? येऊ तिकडं एका चपलीत आडवी करीन. नाही बसा पाहुणे बसा. बसा इकडं बसा. गण जागा आहे. बसलो. हा मामा हा बस. हा बसा बसा. बसायचं. हा हा काय काम करत्या म्हणले तुम्ही? आता मी काम करतोय. मामा आमच्या मिस्त्रीचं काम करतो. हा हा आणि मी टायरच्या कंपनीत इमानाचे टायर बांधतात ना हा त्या कंपनीत. तुम्हाला काय रोज पडतो? मला 1200 पडतोय. रोज? हा मिस्त्री आहे का गौंडी तुम्ही? आम्ही मिस्त्रीच काम करतो. हा ना. हा बरं तुम्हाला काय पगार पडतो? मला 24,000 पगार आहे. बरं या बा रूम द्यायचीच आहे मला. हा. नाही असं काही नाही, पण माणसं जर मला माझ्या पद्धतीचे भेटले तर मला रूम द्यायची, नाही तर काय मला गरज नाही. त्यात बसत असले ना बजेटमध्ये तर मी खोली देते, नाही तर मला तशी गरज नाही. म्हणजे आम्हाला काय समजलं नाही. हा, मी या बा फॅमिलीला काही रूम देत नाही. आम्हाला फॅमिलीच नाही. हा नाही मीच तुमची फॅमिली असं समजा आता. आणि दुसरी गोष्ट हा. मी पोरा स्वरांना रूम देत नाही, हा. कारण माई पोर सरसुंदी. हा. हा बरं हा ही बेड तुम्हाला माहिती आहे का? हा. हा बेड 45,000चा आहे. हा नुसता बेड बेड 45,000. हा बेड मी तुम्हाला वापरायला देईन. आम्हाला हा पण याच्यावर झोपायचं नाही तुम्ही, मग खालीच आलावं लागत. इकडं हा वापरायला देणार आणि झोपायचं नाही हा, म्हणजे मग हा राहणार इडच हा. तुमच्या खोलीमध्ये. हा. याच्या सहित तुम्हाला भाडं भरायचंय, पण याच्यावर तुम्ही मला कधी बसेल दिसले नाही पाहिजे. असंच लांब हा थोडं सरकून घ्या, नाही तर भाडं वाढन. भाडं वाढेल. आणि तुम्ही खाली झोपायचंय. हा बरं झोपतो खाली. हा. पण एक सहकार्य, जसं आता तुम्हाला खोली भाड्याने द्यायला मी सहकार्य करू राहिले ना, हा. तसं तुम्हाला सुद्धा मला एक सहकार्य करावं लागेल. मामा, हा कैसे खरे करायला. असं काहीतरी आपण विचारून घेऊ. सहकार्य असं आहे, हा हा. माझा एक बॉयफ्रेंड आहे. बर तुमचा माझा हा. तो बॉयफ्रेंड इडे येत असतो दुपारचा, त्याला जेव्हा ध्यान येईन तेव्हा. दुपारचा ना. हा आणि तुम्ही तर दिवसभर कामाला जायला राहशाल. कामाला. खोलीची चावी माकट होऊन जात जायची. पाहिजे. चालेल चालेल. ठेवू. हो हा. आणि कधी जर समजा रात्रीचा बी जर तो आला हा.
तर आम्ही याच्यावर कार्यक्रम करीतो आणि तुम्ही आपला खाली झोपणार तेव्हा तुमचा काही विषयच नाही. काहीच नाही, आम्ही खाली झोपणार. फक्त आमचा कार्यक्रम चालू झाल्यावर तुम्हाला कोऑपरेट करणं गरजेचं आहे. बरं हा, तुम्ही इकडं न झोपता तिकडं मध्ये झोपायचं. हा, चालतंय चालते किचनमध्ये चालते, जाऊ. काय अडचण नाही. आणि समजा तुमच्या जीवाला वाटलं एखाद दिवशी का तुम्हाला बी कार्यक्रम पाहायचा आहे हा तर तुम्ही त्या भिंतीच्या आडून कार्यक्रम पाहू शकते. माझा काही त्याला कुठल्या प्रकारचं बंधन नाहीये. बर. पण रात्रीचं माझा बॉयफ्रेंड जर आला आला तर माझा नवरा जागा होऊ नये हा तिकडून, तर त्याच्याकरता तुम्हाला खोकला आला तर खोकायचं नाही. खोकायचं नाही हा. संडासला आली तर संडासला जायचं नाही. माझ्या माणसाला चालत नाही. लग्गी लागली तर त्याचं मुंडकं दाबून धरायचं, पण लग्गीला जायचं नाही. हा आणि एकदा आम्ही तुमच्या घरातून बाहेर पडलो हा. की तुम्ही पाताळ हागा, हागू नका, कोरडं हागू नका, संडासला जा नका जा, आम्हाला काही घेणं नाही. मग एवढे बंधन आहे. उद्या तुम्हाला वाटलं की माझा बॉयफ्रेंड इडा असला, तुम्हाला खाली खाजायला येऊ नाही तर वर खाजायला येऊ, खाजायचं नाही. तो खर 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 आवाजाचं सुद्धा मला डिस्टर्ब नकोय. मामा काय तोंड आपण डायरेक्ट बुक्या घालायचं चालू केलं. काय करतो आता, आपल्यावर टाइमच आलाय तसं म्हणलं. त्याच्यामुळे मी कोणाला रूमच देत नाही. असं ना, आपण त्यांचं बरोबर. बायांना गंज वाटत माझा बॉयफ्रेंड येतो, त्यांचं जळती. हा त्यांना असं वाटतं हिचा बॉयफ्रेंड येतो, मग त्याच्यामुळे त्या काय करत्या, इकडं रूम भाड्याने द्यायला माणसं पाठवित्या. हा मी सबचेल नाही म्हणून सांगते. पण आता तुम्ही 2 संटे दिसले हा. म्हणून मी म्हणले जाऊ दे, इडं आपली डाळ गळल असं. मग काय म्हणतो तुझं म्हणणे काय? तुझं म्हणणं काय? माझं म्हणणे असे, एक तर आपल्याला रूम काही भेटत नाही. बरोबर. आपल्याला काय थोडा वेळ आपल्याला जाऊ दे, त्यांचं जसं असेल तसं आपण डोळं झाकून घ्यायचं आणि झोपून घ्यायचं. तुम्ही डोळे उघडे ठेवून जरी कार्यक्रम पाहिला तरी चालेल, आहे का? मग काय अडचण आहे का सांग बरं आता. तरी चालेल. हा नाही ती माझ्या मामाला सवय आहे तेवढं कार्यक्रम बघायचे, लय ती इच्छा होती. बघत्या ना, एका टायमाला तुम्हाला दिन कार्यक्रम करून. हा हा मग काय, मग चालतंय, मग देईन काय की. अडचण आहे? आहे का नाही? चालतंय. हा मग त्याला काय. तू करशील का मामा काय हा कार्यक्रम? त्याची म्हणणं आहे का, काय आली या भोगाशी असावी सादर, काय म्हणतात ना ते. नाही नाही, पण मग व्यवस्थित होतं ना. हा व्यवस्थित व्यवस्थित, काही अडचण नाही. हा ना, हा मग मी तेच म्हणते बा असं. तुम्हाला महत्वाचा एक पॉईंट सांगू का? हं, आमच्या मामाचं आहे ना, हं, हे आहे ना, हं. हे असंच राहतं, असं होत नाही. तीर्प. हा, हो. अरे अरे अरे, म्हणजे असं राहतं का? हा? ऑपरेशन केलं नाही का? हा हा मग तुम्हाला काय माझं नाही काही. हा? तुम्हाला तिचा मूड हाफ करायचा आहे का? नाही मुडाचं तसं नाही, पण जाऊ द्या, ते खालचं जरी हे झालं ना तरी मग हे काय 10 बोट आहेत ना मला. बोटन काय करणार? बॉटल, अरे बोट जे करतात ते कोणीच काही करू शकत नाही. म्हणजे बोटाने तुम्ही काय बोट करणार? कसे आहे का नाही, या अशी आहे का? मग किती भाई बोट. म्हणजे असं टायमाने. हा हे 10 बोटाने काही करता येतं माणसाला. हं. पण ते नुसतं असं वर नका करू बाय, असं मग असा टचका बसला पाहिजे हे बाय असं. हा आता ते आमच्यावाला आहे ना, आमचा एकदा कार्यक्रम झाला का मग टुचूक हा टुचूक, परत तेच तेच. टुचूक, परत तेच बरं टुचूक. हं. नुसतं नुसतं असं नाही, टुचूक टुचूक असं हा, खट खट असं खट खट, खट खट, खट खट, खट खट. चाललं पाहिजे. चालते चालते, हा, काही अडचण आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ, हा. तुमचा बी कार्यक्रम करीत जाईल, लोड घेऊ नका मग तर तुम्ही. चांगलंच आहे का. हा असं. पण फक्त माझं कसं आहे, हा तुम्हाला मी डिपॉझिट 10,000 आणि रूम भाडं 5,000 का बरं म्हणून राहिले. हा तर मग माझं कसं आहे, आता नाव नवऱ्याचं आणि पोर सोयऱ्याचं. म्हणजे जसं काही तुम्हीच भाडेकरी आले बाई मी चक्करला, हा आणि मग तुमचा मित्र म्हणून कोण येत जाईन, टुचूक हा. असं. चला आता तुम्हाला रूम दाखव. पण पटली का खोली तुम्हाला? अरे खोली चांगली. मी पटले का? हा नेम पटले का? सगळे नियम. उठा मग चला, पहिलं खोलीकडे दाखवा. पहा ना बाई खोली किती मस्त. हा हॉल आहे, हा हॉल. चांगलं आहे. हम्म. हॉल एकच नंबर आहे. या बाई हे बाथरूम बाथरूम 2 in 1 आहे बरं का. आंघोळीला पण येतच. हम्म. बरं. पण याच्यामध्ये शी आणि शू करताना थोडासाही प्रेशर वाईज करायचं नाही. बिलकुल माझ्या माणसाला गंध आवडत नाही. चालतंय. संडासला जर तुम्ही बसले की ती पोट आटून आलं तर शिंतोडे बाहेर निवडून द्यायचे, आणि उडाले तर ब्रश घेऊन साफ करणे. चालते चालते. नाही तर तो हा हा हाकतानाच व्यवस्थित हागा. नाही तर माझा माणूस असा आहे, तो तुमच्यापैकी एखाद्याचं मुंडकं धरून चाटायला लागेल,
इतका डेंजर आहे बा किचन. ही तुम्ही वापरू शकता. हा रॅक वापरू शकता तुम्ही. हा आता हे कसं आहे तुमच्या उंचीच्या मानाने किचन माझा मोठाच झाला आहे ना. तसं काही नाही. तुम्ही बी चटवर बसले तर तुम्ही वर पोळ्या लाटू शकता. या असं आहे. इथून तुम्ही पूर्ण आपल्या सोसायटीची मजा घेऊ शकता याच्यात बसून, खिडकीत बसून. तुम्ही हा असं मग असं आहे सगळं. चांगलं आहे. चालेल मग जाऊ का मग मी आहे का नक्की. मग तुम्ही डिपॉझिट कधी देते. डिपॉझिट नाही पण भाडे देऊ आपण. नाही मग नाही जमणार मग काय करायचं. मग तुम्ही पहिलेच बोलायचं होतं मला. मी कायला असं बेफालतू बोलले असते तुमच्याशी. उगाच तुम्ही मायवाली सगळी खाणी सुमारी काढून घेतली. तुम्ही पहिले विचार करा. डिपॉझिट असेल तर माझ्याशी बोला. नसल डिपॉझिट तर मला गंज भाडेकरी नाही माही खोली दिली भाड्याने तरी चालत. तुम्ही चांगला विचार करा. लागलं तर तुम्ही बसून घ्या इड. चांगला विचार करा. जाऊ का मग मी. चालेल. रूम चांगला आहे रे. हा मस्त पैकी. वातावरण चांगले, बाई चांगली. सगळं काही व्यवस्थित आहे. पण ते डिपॉझिट मागते रे. काय डोकं चालवावं लागेल. मामा डिपॉझिटला मार्ग गोळी. ये बघ की जर ती बॉयफ्रेंड येणार जाणार आहे की नाही. तुला काय बघायचं सगळं बघते. मग तर काय टेन्शनच नाही राहिली आहे का नाही. मी डिपॉझिटच्या बदल्यात मग मीच काम करून टाकू. हे मग जमलं दोघांचं पण. कशाला काळजी करतो. एका दगडात 2 पक्षी मारायला. म्हणून जाऊ द्या. तुझे भागात माझी भागात पूर्ण होती. मस्त डिपॉझिट पण देऊन टाकू. चालते मग काय अडचण नाही. मग काय आता अडचण. एक काम कर. ते बॅग उचलत जा घेऊन आतमध्ये. काय पसारा आहे आतला ते मांडून घे. बरोबर चालते. जमून घेऊन. हाय आता गाडी मस्त पैकी वापर. काही अडचण नाही. टेन्शन नाही. जाऊ का मग. लावून घे. लावून घेतो. मस्त पैकी गाडी आराम करतो. बरोबर चालते.